नमस्कार दर्शको, नीरा आणि भीमा खोऱ्यात पावसाचा जोर सुरू असून काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे मान्सूनपूर्व पावसातच नीरा भीमा खोऱ्यातील धरणं ही जवळपास 70 ते 80% आसपास होती। काही धरणं अगदी कमी टक्केवारी होती, परंतु सध्याच्या पावसामुळे ती धरणे भरू लागल्याने वरील बऱ्याच धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे। तर आपण जी माहिती प्राप्त झालेली आहे ती माहिती अगोदर घेऊया। मग दौंडची आवक किती व भीमा नदीपात्रामध्ये कुठून कसा विसर्ग सोडलाय ते पाहूया। पवना धरणातून नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गात 6 वाजता 8500 क्युसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे। त्या अगोदर एक विनंती आहे, आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व अगदी वेळेवर तुम्हाला अपडेट मिळतील। तसेच खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सायंकाळी 5 वाजता 29,084 इतकी वाढ करण्यात आलेली आहे। चासकमान धरणातून भीमा नदीपात्रामध्ये 9,500 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। तर नीरा देवधर धरणाच्या सांडव्यातून 4:30 वाजता 8,260 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। वीरमधून दुपारी 4 वाजता नीरा नदीच्या पात्रात वाढ झालेली आहे। तो आता 33,463 क्युसेक्स इतका विसर्ग वीरमधून सुरू आहे। भीमा नदीच्या उजनीच्या वरील 19 धरणे जवळपास सर्व आता भरू लागलेली आहेत। खडकवासला धरणही 70% आसपास गेल्यामुळे खडकवासलामधूनही पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे। पावसाळा अजून साधारण 1.5 ते 2 महिने पूर्ण बाकी आहे। आता पाहूया उजनीची ताजी अपडेट। उजनी धरणाची 6 वाजताची टक्केवारी 105.25 म्हणजे 106% घरात उजनी धरण गेलेलं आहे। तर उजनी धरणात येणारी आवक ही 8,631 क्युसेक्स सध्या सुरू आहे। भीमा नदीपात्रामध्ये उजनी धरणातून 5 वाजल्यापासून 25,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। तर वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेकचा विसर्ग असा मिळून भीमा नदीपात्रामध्ये 26,600 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे। सिनामाडा योजनेतून 180 क्युसेकचा विसर्ग, दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक्स, बोगद्यातून 400 क्युसेक, तर अद्याप कॅनेलमधून कोणताही विसर्ग सुरू नाही। अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या नवनवीन अपडेटसाठी आपण चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व मिळवत राहा पुढील महत्त्वाच्या अपडेट। तरी नीरा आणि भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन दोन्ही प्रशासनाने केलेले आहे।